तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। जसं आम्ही वर डोंगरावरती फिरायला आलो तेवढ्यात ह्यांचं काहीतरी वेगळं चालू झालं। आता यांचं काही ना काही चालूच असतंय, पण तुम्हाला माहितीये का हा धबधबा कसा निर्माण झालाय? चला बघूया। हनुमंत सिद्धेश्वर गुरु या मंदिराचा वंश परंपरागत पुजारी आहे। पंचवटीवर सीतेमध्ये अपहरण केलं त्यावेळेस रावण त्या मार्गाने गेलेला, हे पूर्ण समजा दंडकारण्याचा भाग आहे। तर या ठिकाणी म्हणजे जटाई पक्षी आणि रावणाचा विषय झाला त्या ठिकाण जटाई दोन्ही ठिकाणी झालेल्या त्या जटाईच्या अंतिम क्रियेसाठी स्वतः श्रीराम प्रभूंनी बाण मारून पाणी काढले आणि तेच पाणी त्या शिवलिंगाला पूजेसाठी वापरलं, म्हणून ह्याचं नाव रामलिंगेश्वर असं पडलेलं आहे। जर तुम्हाला वाटत असेल ही कोणती जागा आहे तर ही एक नहाणी आहे। कोणाची आहे माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा, ज्यांना माहित नाही त्यांना व्हिडिओ पूर्ण पहा। की जेणेकरून रावणानं सीतेमातेला जे दिलं ते सीता स्नानगृह, म्हणजे ज्यावेळेस रावणाचं आणि जटाईचं युद्ध चालू होतं, जे पुष्पक विमान उतरलं गेलं त्या टेकडीला सीतेचे नाणी म्हणून सीतेचे स्नानगृह म्हणून ओळखलं जातं। हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि पुढच्या ब्लॉग साठी फॉलो करून घ्या।